सातारा जिल्हा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि त्याच बालेकिल्ल्याला मान तालुक्यात पडले आहे खिंडार. कोळकजाई भरारी वृत्तसेवा. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षाला सातारा सोलापूर जिल्ह्यात मिळत असलेला पाठिंबा वाढत आहे. मानखटाव विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी भाजपच्या राष्ट्रप्रेमी विचारांना स्वीकारत पक्षप्रवेश करत आहेत. आज कळसकरवाडी, गाडेवाडी, खोकडे, शेडगेवाडी, कोळकजाई तालुका मान येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी सरपंच कुमार पोतेकर यांच्या पुढाकाराने दत्तात्रेय पोतेकर, सुनील घाडगे, जनार्दन घाडगे, प्रभाकर रामचंद्र घोरपडे, गणेश पोतेकर, केशव कदम, दादा पोतेकर, महादेव कदम, संतोष शिंदे, असलम मुलानी, संतोष देवकर, विजय पोतेकर, मारुती पोतेकर, महेंद्र घोरपडे, नामदेव फडतरे, जीवन घाडगे, संतोष घाडगे, विकास कापसे, महिपती चव्हाण, मंगेश घुगरदरे, जयसिंग इंगळे, त्र्यंबक सोळशे, जितू बुधावले, संतोष वाघमोळे, बाळासो मदने, रामभाऊ चव्हाण, रजाक मुलानी, तुकाराम सोळसे, रोहिदास सोळसे, पोपट शिंदे, राजू सुतार, हनुमंत इंगळे, समीर इंगळे, अशोक सोळसे, प्रकाश कदम, असलम मुलानी, राजेंद्र घाडगे, अजय घोरपडे, विकास कदम, नवनाथ पोतेकर, विश्वनाथ मोरे, नवाज शिकलगार, विठ्ठल पवार, अवधूत पोतेकर यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते, सरपंच, पक्ष पदाधिकारी यांनी आज कोळकजाई येथे भारतीय जनता पक्ष परिवारात प्रवेश केला. या सर्वांचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पक्षात सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवाय लोकहिताची भूमिका घेऊन पक्षाचा विस्तार गावातील घरोघरी पोचवा असे आवाहनही केले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकून सर्वांनी एकजुटीने भाजपा वाढीसाठी कटिबद्ध राहण्याचा पक्षप्रवेश केलेल्या सर्वांनी संकल्प केला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, मान तालुका भाजप अध्यक्ष गणेश सत्रे, आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे, युवा नेते संग्राम घोरपडे, सुनील घाडगे, कृष्णराव शेडगे यांना, टाकेवाडीचे माजी सरपंच जालिंदर दळस, परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, सदाशिव गाडे, शिवाजी कापसे, वामन सावंत, दिलीप इंगळे, भगवान शेडगे, नारायण चव्हाण, विठ्ठल पोतेकर, छगन पांडेकर व परिसरातून आलेले सर्व सहकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.